तर खासदार सुप्रिया सुळे सध्या बोलतात, आपण थेट जाऊयात. कारण का मला विश्वासच बसत नाही की ज्या मिसिंग लिंकचा एवढा मोठा कार्यक्रम झाला आणि अर्धा तास सगळ्यांचा वाचत होता. शेवटी आम्हीही सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं की अरे वा, सगळ्यांचा वेळ वाचतोय, चांगली कॉस्टमध्ये पडूया नको, कारण का तो एक वेगळा विषय आहे. कारण का जेवढा निधी त्याच्यात टाकला आहे आणि त्याच्यातून जो आउटकम आहे त्याच्यात मिसमॅच आहे. पण चला ठीक आहे, आता सगळ्यांची सोय झाली, त्याच्याबद्दल आम्ही सरकारला शुभेच्छा दिल्या. पण ज्या पद्धतीने मिसिंग लिंकचे व्हिडिओ येत आहेत हे अतिशय चिंताजनक आहे. त्याचबरोबर हा एकटा नाही, मुंबईमध्ये अनेक वसई, विरार, भांडूप सगळ्याच भागांमध्ये सातत्याने इन्फ्राचे प्रोजेक्ट्स चालले. तिथे झाडं पडत आहेत. मानखुर्दला 6 लोकांचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे नक्की महाराष्ट्रात काय चाललेलं आहे. पाऊस अनेक वेळा झाला, एवढा पाऊस आधीही झालेला आहे, पण एवढं नुकसान आणि हानी ही कदाचित पहिल्यांदाच बघायला मिळते आणि अतिशय चिंताजनक आहे. आळंदीकर आपण परिस्थिती घाई झाली का? कारण मुख्यमंत्री म्हणले ड्युरेबिलिटी चेक करण्यासाठी 2 खड्डे पडले आणि दुसऱ्या दिवशी तिथला स्लॅब कोसळते. उद्घाटनाची घाई झाली का? तुम्ही त्या सगळ्या उद्घाटनाच्या आलिशान कार्यक्रमामध्ये अडकला होतात वाहतूक कोंडी. नाही, मला असं वाटतं तातडीने एकतर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने एक इमर्जन्सी डिक्लेअर करावी, आढावा या सगळ्या इन्फ्राचा घ्यावा आणि महाराष्ट्राला काय सत्य आहे हे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट करणं अतिशय गरजेचं आहे. मी सगळ्यांना आवाहन करते, विनंती करते की जेवढा प्रवास टाळता येईल तेवढा टाळला पाहिजे. पण माझी मागणी आहे की या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे. मी करप्शन आता म्हणणार नाही, कारण का अजून माहिती आलेली नाही, पण जरूर ह्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये किती पैसे खर्च झाले, सेफ्टी ऑडिट झालं का, आणि जर झालं असेल तर ह्या सगळ्याचा नॅचरल डिझास्टरचा विचार केला का नाही जेव्हा या मिसिंग लिंकचा प्लॅन केला. या सगळ्याची उत्तरं महाराष्ट्र सरकारला द्यावी लागतील. पण सगळीकडे तशीच परिस्थिती दिसते. तांबली घाट बंद करण्यात आला आहे. कोकणात जाणारं सगळी वाहतूक जी ती बंद आहे. मुंबईला जाणारे सगळे मार्ग पूर्णतः बंद झाले. तुम्ही हे कशाचं द्योतक समजताय? नॅचरल कॅलॅमिटी जरी असली तरी पर्यायी मार्ग नसणं किंवा हेल्पलेस होणं नागरिकांना मोठी नाराजी व्यक्त करतात सगळे नागरिक. रेल्वे स्टेशन्सला अडकून पडलेले, एस टी स्टँडला अडकून पडलेले. नाराजी तर रास्तच आहे, पण सुरक्षिततेबद्दल कोण विचार करत आहे? एवढे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स हे सरकार करतं आहे. सातत्याने इन्फ्राचं आमचं सरकार आहे सांगणारं हे सरकार, त्याच्यात जर सुरक्षितता किंवा पर्यावरणाचा विचार नसेल तर उपयोग काय आहे? एक पाऊस पडला आहे आणि पूर्णपणे महाराष्ट्र पॅरलाइज झालेला आहे, अशी परिस्थिती सगळ्या चॅनल्सच्या माहितीवरनं आपल्याला दिसते. आज तुम्ही पुण्याच्या स्टेशनला जा, एस टी स्टँडला जा, शाळा बंद आहे, कॉलेज बंद आहे, हे मी समजू शकते. पण कनेक्टिव्हिटी, पुणे आणि मुंबई ही एवढी महत्त्वाची शहरं आहेत, त्याच्यात कनेक्टिव्हिटी बंद होणं हे धक्कादायक आहे. म्हणजे पुण्या मुंबईमध्ये सेशन चालू आहे, सेशनला आमदार पण आज पोचणार आहेत का नाही देवालाच ठाऊक. आणि जर आमदार निघाले नसतील तर माझी त्यांना विनंती आहे, जाऊ नका, रिस्क घेऊ नका. पण जर आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी विधानभवनला पोचू शकत नसतील, तुम्ही विचार करा, एखादी इमर्जन्सी असेल, एखादा डॉक्टर असेल, कुणाची फ्लाईट असेल, कुणाचं शिक्षणाची कामं असतील, एवढी कामं असतात, त्याच्यासाठी कोणी मुंबई पुणे प्रवास करू शकत नाही. आणि मुंबई पुणे प्रवास करण्यासाठी 3 रस्ते, एक रस्ता नाही आहे, 3 रस्ते. एक ताम्हिणी घाटातून तुम्ही जाऊ शकता, तो बंद. मिसिंग लिंक म्हणे तो बंद. जुना आपला, म्हणजे तुमचा कदाचित जन्मही झाला नसेल तेव्हा, आमच्या लहानपणी आम्ही त्या खंडाळ्याच्या घाटात